फंडामंडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची, शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली, कुणी त्यात आग लावी कुणी त्यात तेल घाली, होती जुनी यारी आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. माऊ, आज ना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. माझे सासरे जगातले एक नंबर सासरे. नाही, माझे सासरे बुवा एक नंबर आहे. मी माझ्या वडिलांना लहानपणापासून ओळखतो. माझेच सासरे ग्रेट. एक मिनिट, आज एवढं ससूर प्रेम? अगं बघ ना, आज माझ्या वडापावच्या गाडीवर आले आणि मला व्यवसायाचे चांगले चांगले सल्ले दिले. आज एकदम जावई प्रेम उफाळून आलं होतं त्यांचं. तसं असेल ना तर मग माझे सासरे बुवा एक नंबर आहेत बर का. चुका झाल्या तरी रागवत नाहीत, मला छान समजावून सांगतात, सांभाळून घेतात आणि मुळात ना आमची अभिरुची सारखी, त्यामुळे मला खूप आवडतात ते. ए मोरू, तुझ्यात कसे काहीच साहित्यिक गुण नाहीत रे? नाही, मला कधी तसं वाटलंच नाही आणि नशिबानं बाबांनी कधी तसा फोर्स केला नाही. माऊ, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काय? आपले वडील आपल्याशी जरा जास्तच चांगलं वागतायत नाही? हो ना. अरे मलाही काही कळेन असं झालंय. नाही, मला कळतंय ना. त्या दोघांना ना आपल्याला आपल्या वडिलांपासून दूर न्यायचंय. म्हणजे तुझा मुलगा कसा माझ्या शब्दाबाहेर नाही किंवा तुझी मुलगी कशी माझ्या मुठीत आहे हे दाखवण्यासाठी चाललंय हे सगळं. या म्हणजे हे जरा अडगळ यांच्या बास्केटबॉलची प्यादी या पुस्तकामध्ये 46 पानावर खालून तिसरं वाक्य होतं. माणसाला अश्मयुगापासून आयुष्यात अश्ववेगाने प्रगती करायची असते, पण जर अश्विन नक्षत्रानं ऐन वेळेला अश्वाला दगा दिला तर अश्वाला ते कळतच नाही, कारण त्याच्या पुढ्यात असणाऱ्या चाऱ्याला त्याची माहिती नसते. मग नेमकं काय म्हणायचंय तुला? अरे म्हणजे आपल्या वडिलांमध्ये जी भांडणं आहेत ना त्यामुळे आपला फायदाच होतोय. मग आपण ती भांडणं मिटवण्याच्या भानगडीतच नको पडूया. आपण आपल्या भानगडीत पडूया. जागरण गोंधळ व्हायचंय अजून, तोपर्यंत काही भानगड वगैरे नाही. माऊ, आपलं हनीमून कधी होणार? म्हणजे होईल ना ग? होईल ना, पण ते तुझ्या व्हॅलेंटाईनच्या गिफ्ट वर अवलंबून असेल. एवढंच होय? काय हवंय तुला बोल. तू डोकं चालव. मी डोकं चालवणं हे तुझं व्हॅलेंटाईन गिफ्ट कसं असू शकतं? मोरू, तू डोकं चालव म्हणजे मला सरप्राईज दे आणि माझ्या आवडीला अनुसरून एखादं छानसं गिफ्ट दे म्हणजे झालं. लगेच देतो. हो, पण ते गिफ्ट मला आवडलं ना तरच हनीमून. माओ, ए महुआ. हॅलो पिगी चॉप्स, कशी आहेस तू? हा, काय नाही, तुला निमंत्रण करायला फोन केलाय. अगं आमच्याकडे गोंधळ ना, ये ना तू. हा, अगं तुझ्या गुंड्याचं प्रमोशन सुद्धा होईल. आमचं घर सॉलिड फेमस आहे, पॉप्युलर. मग ऐक ऐक ऐक, इकडे परदेशात जाऊन अल्बम करतेस ना, मग जरा आपल्याकडची संस्कृती शिक ना इकडे येऊन. हा मग ये ये ये, वाट बघतोय तुझी. हा बरं बरं, येईल आता. कोण होतं रे? आपली पिगी चॉप्स. मग कोण आपली पिगी चॉप्स? कोण पिगी चॉप्स? म्हणजे प्रियंका चोप्रा. अहो तिचं पेटणे मी ठेवलेलं. तू ठेवलेलं? लोकांना नावं ठेवतोस ती जरा बरी ठेवत जा ना. भाऊजी, नावात काय असतं? कर्तृत्व बघा तिचं. आल्यानंतर भेटेल तेव्हा कळेलच तुम्हाला. एक साधं काम सांगितलं तुला, लोकांना बोलव.
ह्या कुठल्या कुठल्या लोकांना बोलवतोयस? तुला हे जमीन असं वाटत नाही? मला लक्ष घातलं पाहिजे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना, तेच खरं आहे. एवढं मोठ्या मोठ्या लोकांना बोलवतोय ना, काही नाही त्याचं. हे? बाबा. बोल लवकर सांग काय ते. ऐका ना, बोल. माझं काम आहे तुमच्याकडे. पटकन बोल, मला निमंत्रण करायचे बरीच. बाबा, हा. गोंधळात एखादा प्रॉब्लेम आला, हा. म्हणजे ज्याने लग्न तुटेल, हा. तर तो प्रॉब्लेम काय असतो? हे तुला सांगतो, त्या महुआच्या गोंधळात काही गोंधळ घालून ठेवू नकोस. हा काहीतरीच काय बोलताय बाबा? तिकडे काही गोंधळ होऊ नये म्हणून विचारतीये. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. काय असतं माहितीये का, म्हणजे बेसिक 2-3 प्रकार आहेत. म्हणजे बघ, गोंधळामध्ये कुंकवाचा करंडा सांगणं. बाबा बेसिक नका सांगू, बेसिक नको. का काही करायचं की काय तुला? ओ नाही हो बाबा. हा, मग आता भयंकर म्हटलं तर म्हणजे आग वगैरे लागली, कोणाची साडीच पेटली पटकन तर. अय्या, हे फार डेली सोप सारखं होईल. नको. रुबे, काय विचार काय तुझा? डेली सोप करू नको घरामध्ये काही. हा नाही, हा तुम्ही बोला. बोला म्हणजे काय? बरं, सोपं म्हणजे काय माहितीये का? आता बघ, गोंधळ म्हणजे जागरण असतं की नाही. आता जागरणामध्ये लोक झोपले तर झालं अपशकून. कसे झोपतील लोक? अगं काही नाही, सोपं असतं ते. खाणं वगैरे करतात ना काहीतरी, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकायचं की सगळे झोपले. हा, याला फोन करूया. हॅलो, ऐकतोस का रे पिंटो? हा अय्या, हा सगळ्यात सोपा उपाय आहे. बाबांनो, तुम्ही सगळे जण गोंधळाला येणार आहात ना रात्री? गुरुजी, पण आज माझी नेमकी नाईट ड्युटी आहे. काय हे परब? हा, अहो तुम्ही आग्रह केला, तुम्ही म्हणालात म्हणून हा गोंधळाचा घाट घातला ना मी. नेमकी तुम्हीच नाही म्हणजे काय? त्याला काय अर्थ आहे? नाही, तसं नाही, म्हणजे माझी नाईट ड्युटी झालेलीच आहे ऑलरेडी. काय आहे, आमच्या साहेबांना मी काय म्हणालो, मला जी काही नाईट ड्युटी द्यायची आहे की नाही, ती मला आताच देऊन टाका. काय मला जागरण गोंधळाला जायचं आहे. पण मी जर जागरण गोंधळाला आलो नाही तर सगळं महत्वाची कामं मलाच माहितीत नाही यातली. तुम्हाला काय करणार आहे? त्याच्यामुळे म्हटलं नाईट ड्युटी आहे ती आता सांगा, जी काय काम आहे ते आता सांगा, मग मला उद्या काय बोलायचं नाही. अहो, किती नळ गळल्यासारखं वाटेल ते बोलताय. मुद्द्याचं काय ते बोला ना. तुम्ही आज संध्याकाळी येणार आहात की नाही आहात? येणार आहे तर, पण आज मात्र मी नाईट ड्युटी करणार आहे. आता पुन्हा तेच. अहो, एकदा नाईट ड्युटी केली की दुसऱ्या दिवशी सुट्टी असते ना तुम्हाला. हो, सुट्टी असते. आता जागरण गोंधळ आहे म्हटल्यावर मला नाईट ड्युटी करावीच लागणार ना. अच्छा अच्छा, तुम्हाला म्हणजे जागरणाची नाईट ड्युटी करायची आहे. गोंधळ गोंधळ. काय बोलतोय मी? काय दे. बरं, तुम्ही जोड येणार आहात ना? अहो म्हणजे काय गुरुजी? अहो सकाळी डेपोला निघतानाच बायकोला सांगून निघालोय, गॉडचं कार्य आहे. आता गोडा धोडाचा पुन्हा करायला सांगू नका काही. गुरुजी, तुमचा काही इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे का? अहो गोडाचं नाही म्हटलंय मी, गॉडचं म्हटलं. अच्छा अच्छा, देवाचं. बर, मग बायकोला घेऊन यायचं ना, असं काय? अरे तिने बघितली असती सगळी मजा, तिने बघितला असता गोंधळ. नको नको, तिला नको. तिला जर आणलं ना तर तुम्ही आमच्या दोघांची वेगळीच मजा बघाल. आणि तू सुद्धा येणार आहेस ना बाबा शेट्टी? शेवटे येईल. अय्यो, आम्ही सुरुवातीलाच येऊन सोडतो की हो. अरे तुम्हाला तसंच पाहिजे गुरुजी. कळताय कळताय. आणि तू रे दिवट्या, ये बर का. गुरुजी त्याला कशाला बोलवलं? अरे गधड्या, तूच म्हणालास ना एक वेळ मला दिवट्या म्हणा, पण पावट्या नको. ते काय प्रॉब्लेम नाही. मी तर येणार आहे आणि 5-10 पोरांना पण घेऊन येणार. ए नको, हा अजिबात नको. उगाच गाव गोळा करू नका. आपलं लग्न साधेपणाने झालेलं आहे मोरयाचं. हे गोंधळ वगैरे घालतो आहोत तिथपर्यंत ठीक आहे. हा, तुम्ही येताय तेवढं पुरेसं आहे. उगाच गर्दी वाढवू नका. सर्दी, अय्यो सर्दी झाली. अय्यो सर्दी, आमच्या गावाकडे बघा ते सर्दीचं एक औषध असतं. सर्दी, सर्दी झाली. बघतो तुला नंतर. गुरुजी, तुम्ही काय किती चिंदीगिरी करता गुरुजी. आता मी काय चिंदीगिरी केली याच्यात? नाहीतर काय गुरुजी, आता 5-10 पोरं आली तर घर भरल्यासारखं वाटेल की नाही? ते तसंही तुम्ही सगळेजण आलात ना की तुमच्या गोंधळामुळे घर भरल्यासारखंच वाटतं आपलं. तेव्हा जास्त लोक नकोत, आपले आपले आहेत तेवढे पुरेसे आहेत. रात्री या म्हणजे झालं. तर रात्री यायचं असेल तर आत्ता जावं लागेल. म्हणजे काय? चला निघा. याला काय? येतो, हा, येतो. नाही, रात्रभर जागा ठेवला ना खवडे देऊन बघ. जी सुनो ना, मैं क्या कह रही हूँ? जी सुनो ना, बंद करो गाना.
काय म्हणत होते हा लिसन हम्म, झंडूलाल आहे ना झंडूलाल हा तो सुधारला आहे त्या का हा झंडूलाल एकदम सुधारला आहे सरळ मार्गी झाला आहे तो वन वे बात तसा तो आधीपासूनच चांगला आहे. ऐसा कुछ नहीं हो सकता ये तुम्हारा वहम है वहम समझ गई तर म्हणतात ना कुत्र्याची एक वेळ शेपूट सरळ होऊ शकते पण झंडूलाल कधी सरळ होऊ शकत नाही कमीना है कमीना ही रहेगा ऐसे क्यों बोलते हो अच्छा है मेरा झंडूलाल तुम्ही उगाच बोलत असता त्याला खूप चांगला आहे तो आणि आता त्याने शिकायचं ठरवलं आहे मुंबईत येणार आहे तो शिकायला आता या वयात काय शिकणार आहे झंडूलाल ये देखो सीखने के लिए कोई उम्र की जरूरत नहीं होती है माणूस कुठल्याही वयात शिक्षणचं एज्युकेशन घेऊ शकतो हा. और ऐसा है तर तुम्ही पण जाता ना मराठी शिकायला बल्लाळ भाऊजींकडे येतो ते मी मन्नूसाठी शिकतो हाँ तो क्या कहा क्या कहा कोई मन्नू मन्नू हाँ मन्नू सुना तुझे तो मन्नू तो अरे वो थोड़ा सा फंबल हो गया मनु ने कहा मैंने कहा मनासाठी जातो मी शिकायला माझ्या मनासाठी मनासाठी हा नहीं नहीं आपने कुछ दूसरा ही कहा मैंने सुना अरे नाही नाही माझ्या मनासाठीच म्हटलं मी आणि एक गोष्ट लक्षात ठेवतो त्या झंडूला शिक्षण का फिक्षण काय घ्यायचं असेल ते घेऊ दे पण इथे मुंबईत माझ्या घरात येऊन घ्यायचं नाही काहे काहे इथेच येऊन राहणार आहे तो इथेच मुवाची खोली रिकामी आहे ना तिथे राहील तो हा, भगवान ते मग की खोली माझ्या मुलीची खोली त्या झंडूसाठी देऊ मी त्याच्या जमणार नाही ते काहे काहे नाही जमणार रिकामी तर असते राहील तो तिथे अरे पण ती मवाची खोली आहे त्याच्यात मवा राहील ती कुठे राहील आता ती तिच्या सासरी गेली आहे ना सासरी गेली म्हणून काय झालं माझी मुलगी माझ्याकडे कधी येऊ शकते तिला राहायला जागा नको खोली नको हा 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 साहेब साहेब काय हुआ? साहेब मव्वताई माहेरी येण्याआधी आपल्याला तिच्या सासरी गेलं पाहिजे अहो सगळा गोंधळ झालाय गोंधळ? त्या बल्लानेच गोंधळ घातला असेल कमी ना काही का माझ्या मुलीला त्रास देतो नाही, आहे नाही, नाही. साहेब तसा गोंधळ नाही काय हे? तो लग्नानंतर घालतात ना तो गोंधळ अच्छा अच्छा हा ते गोंधळ मांडल हो, हो, असं ना? उदय उदय हा हा चला चला आपल्याला जायचंय चला काय चला काय चला आपल्याला कुठे बोलावलं आहे आपण नाही जायचं ए जी मुलीच्या सासरी जायला कशाला लागतं आमंत्रण बाजूला तर आहेच चल अरे, अजिबात जायचं नाही कोणी जायचं नाही आणि त्या बल्लाळने मुद्दामून केलं आहे मुद्दामून त्यानं आपल्याला बोलावलेलं नाही आहे बोलावणं आल्याशिवाय नाही रुबी हे लिहायचं कसं RUBBY हे रब्बी होतंय रुबी जाऊ दे मरू दे काय आपल्याला कळत नाही काय नाही येतही नाही अरे, तुला काय अक्कल आहे का रे काय 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 झालं काय रुबी जंगू तू पूर्ण वेड आहेस मग अशी घरी फोन केलास आणि बल्लाळ मामांनी उचललंच तर त्यांना काय म्हणालास रुबीची मैत्रीण छबी वेलते आता रुबीची मैत्रीण छबीच असणार ना असं करायला नको का नाही तर लक्षात आलं असतं ना त्यात काय झालं सरळ बल्लाळ मामांना सांगायचं मी भुजंग बोलतोय रुबीला फोन द्या पटकन असं हा तुझ्या एवढी डेअरिंग असं जिगरबाज नाहीये ग मी रुबी बर ते जाऊ दे कशाला बोलवले असते सांग हा रुबी मला ना जरा तुझी मदत हवी होती बोल बोल पटकन बोल पटकन नाही जरा ऐक ना हे बा ऐक ना मला ना कुणाला तरी भेट द्यायची आहे भेट ना मग अगं भेट द्यायची आहे म्हणजे भेट घ्यायची आहे आणि मग भेट घेऊन भेट द्यायची आहे अशी भेट द्यायची आहे अगं गिफ्ट द्यायचंय का म्हणजे हे मग दे की गिफ्ट अगं हो ते देणारच आहे पण काहीतरी असं सुचव ना काहीतरी असं म्हणजे सांग ना काय काय द्यावं अय्या 2 सणसणीत कानाखाली दे हे काय गिफ्ट आहे का रुबी छे छे असं नको काहीतरी वेगळं सांग ना म्हणजे छान वाटलं पाहिजे असं कोणाला द्यायचंय त्यावरून ठरवायला लागतो हा पण ते मान्य आहे मला समज तुलाच द्यायचंय काय द्यावं मी अय्या मला देणार आहेस गिफ्ट मला ए मला ना तू हा
हा मी जातो, काय ठरत नाही. ए जंगू, मला ना गुंगीचं औषध दे तू. त्या गुंगीचं औषध, मला ना गुंगीचं औषध दे तू. त्या गुंगीचं औषध. मी हिला गुंगीचं औषध देऊन गैरफायदा घेईन अशी भीती हिला आहे की काय? हिचं ते गुंगीचं औषध मला देऊन माझा गैरफायदा घेणार आहे. हा, हे चांगलं आहे, हे चालेल मला. देईन की गुंगीचं औषध देईन. पण मला सांग, अजून काय गिफ्ट हवंय तुला? बाकीचं काही दे, पण गुंगीचं औषध नक्की दे. हा, ते देईनच ग, पण नको, वेगळं काही नको. नाही नाही, गुंगीचं औषधच दे आणू. गुंगीचं औषध, गुंगीचं औषध. ए नक्की आणा गुंगीचं औषध. या ना. गुंगीत राहू, गुंगीत पाहू, छेडीत जाऊ आज पीत साजणा. गुंगीचं औषध. यामिनी, यामिनी, काय रे यामिनी? हा, आले आले. काय हो? सगळी आमंत्रण वगैरे करून झालेली आहेत, आता काही प्रॉब्लेम नाही. झाले का आमंत्रण देऊन? हो, झाली, सगळी झाली. पण ऐका ना, तुम्ही यांना नाही बोलवलं? कोणाला? काय भयंकर चेहरे करतेस, घाबरायला होत आहे. इथे बघा. काय हा, मुलांसमोर काहीतरी काय काय ते स्पष्ट बोल बघू. मिरजी भाऊजी आणि लाजो. हा, नाही, त्यांना नाही बोलवलं. मला नाही बोलवावं असं वाटलं. म्हणजे काय आहे, लाजोचा काही प्रश्न नाहीये, पण बिरजू येणार म्हणजे पुन्हा तो आडण्यासारखं काहीतरी बोलणार, काहीतरी अक्कल शिकवणार मला. आमचं माखन चाचा असे आणि हमरे पास बहुत पैसा आहे. मला वैताग येतो का त्या सगळ्याचा? हे सगळं हिच्या समोर बोलायलाच हवं का? त्यात काय झालं? तिला सुद्धा माहिती आहे माझं त्याच्याविषयीचं काय मत आहे, तिलाही माहिती आहे. मग काय आलं? ओ बाबा, अहो इतके वाईट नाही येतात, ते चांगले आहेत, चांगले. हो का? असतील बुवा, पण हा कार्यक्रम आपल्याकडचा आहे ना. माझा मुद्दा एवढाच आहे, आपल्याकडचा कार्यक्रम कोणाला बोलवायचं ते मीच ठरवीन, बस. असं कसं बोलता तुम्ही? असं कसं काय? गोंधळ हा मुलाकडचीच मंडळी घालतात ना. हा, त्यात मुलीकडच्या लोकांना नाही बोलवलं तरी चालतं. हा, नाही ठीक आहे बल्लाळ काका, बोलवायचं नसेल तर जाऊ दे, एवढं काही नाही. बघ. ठीक आहे. अगं महुआ, ओ बाबा, काय हो तुम्ही, दुखावलत ना तिला? अरे दुखावलेलं नाहीये, तिला कळलंय ते. अरे मोरे, तिला बरोबर कळलेलं आहे ते. तुम्ही सुद्धा ना असे आहात. तिच्या समोर हे सगळं बोलायची काय गरज होती का तुम्हाला? अगं म्हणजे काय, तिला माहितीच आहे, तिच्या पाठी बोललो असतो तरी हेच बोललो असतो ना. मग काय फरक पडतो? शिवाय तुम्हाला सांगण्यात काही अर्थच नाहीये. मग सांगू नका. ज्या गोष्टीत काही अर्थ नाही ती गोष्ट करायची कशाला? सांगूच नका. हा, काही सांगू, काय नको सांगूस. अहो, किचन मध्ये काय करायला गेले आता? महुआ, ए मोरया, वाईट वाटलं ना बाबा? कधी कधी मला ना पटतच नाही त्यांचं. वाईट वाटलं मला, पण त्यांचे एका दृष्टीने बरोबरच आहे ना. काय बरोबर आहे? म्हणजे मुलीकडचे नसतात ना गोंधळाला. असं काही नसतं ग, ते असतात. म्हणजे मुलीकडचे पण असतात. मी बोलवेन त्यांना. हे बघ मोरू, तू बोलवायला गेलास तरीही पाय येणार नाही, आणि आमंत्रण नसेल तर नाहीच नाही. अगं मग मी देईन ना आमंत्रण. नाही रे, तू बोलावलंस ना तरीही ते येणार नाहीयेत. मी ओळखते ना माझ्या पांना. मीही माझ्या सासऱ्यांना चांगलंच ओळखतो. माझे सासू सासरे जावयाच्या शब्दाबाहेर जाणार नाही, आणि नाही ऐकलं ना तर मी कन्व्हिन्स करेन त्यांना. अरे पण डोंट वरी, मी बोलावतो.
बाई बोल. अगं काय हे काय आत्या, तूच मला पापड वाळत घालायला सांगितलं असता. रुबे असे नव्हते का सांगितले कपड्यांसारखे. मग कसं घालायचंय ते आपलं. जाऊ दे, तू दे हे माझ्याकडे दे. मी आत आहे ना शिरा बनवतेय. तू एक काम कर, शिरा जरा असा छान परतून घे. पापडांचं काय ते मी बघते. घे. अगं बाई काय झालं, भाजलं का ग आत्या? आय एम ओके, फार नाही भाजलंय. जा आणि ऐक, त्याच्यात काही घालू नकोस ग. हो, फक्त भाजायचं आहे. हो. शिबाई, या पापडाच्या नादात माझा हातच भाजला. या शिऱ्याचं काय ते बघते. अय्या, इथे कोणीच नाहीये तर आत्ताच काम करावं.